आरक्षणासाठी रायगडात बंजारा समाजही रस्त्यावर. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी, जिल्हाधिकारी यांना लिहिलं निवेदन. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा यासाठी रायगड जिल्ह्यातील बंजारा समाज एकवटला आहे. आज बंजारा समाज बांधवांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्यातील हजारो समाज बांधव भगिनी पारंपरिक वेशात या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने नेमलेल्या वेगवेगळ्या आयोगांनी बंजारा समाज मागास असल्याचा अहवाल दिला असून हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाज देखील अनुसूचित जमातीत येत आहे. त्यामुळे या समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. रायगढ़ टीम हमार बंजारा समाज टीम ही जो समितीचं रायगड जिल्हा ही मागणी काही आमची आजकालची नाही आहे. ही मागणी आमची बऱ्याच वर्षापासून आहे. जर तुम्ही पाहाल सर तर मुघलांच्या काळापासून, मराठ्यांच्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये बंजारा समाजाला आदिवासीचा उल्लेख दिलेला आहे. आणि सोबतच मला इथे खास करून सांगावंसं वाटत आहे की आमच्यावर सर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बंजारा समाज एक संस्कृती, एक खानपान, आमचं वेशभूषा एक, आमच्या सगळ्या गोष्टी एक असून, एक रक्त असून आम्ही संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहोत. मग हा कुठला एक अन्याय झाला ना. आता मी किनवटला गेले होते, मला तिथलं एक अतिशय एका परिवाराने म्हणजे आमदार होते प्रदीप नाईक, त्यांचे 4 भाऊ होते. 2 भाऊ तेलंगणामध्ये आहेत ते एसटी मध्ये आणि 2 भाऊ महाराष्ट्रामध्ये आहेत ते व्हीजेएनटी मध्ये. म्हणजे एकाच कुटुंबातले नाही का 4 व्यक्ती वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. हा कुठला न्याय आहे? आणि मग हा अत्याचारच झाला ना आमच्यावर. म्हणजे कित्येक वर्षापासून आमच्यावर अत्याचार झालेला आहे आणि आम्ही सहन करत आलेले आहोत. तर आता आम्ही सहन करणार नाही आहात. आता आमची मागणी आम्हाला मिळालीच पाहिजे आणि आमचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे.